सीडीएस आणि तिन्ही सेना दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या बैठकीला आता उपस्थित असल्याचं समजतंय। सध्याच्या कारवाईच्या बैठकीत घेतला जातोय आढावा। अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे, आपल्याला पाहायला मिळते। अगदी मोदींच्या उपस्थितीत पाकवर कठोर प्रहार आता कशा पद्धतीने होणार आहेत तेच पाहणं महत्त्वाचं असेल। दिल्लीत मोदींनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। यावर आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप लाईव्ह आहेत। काय म्हणतायत प्रमोद जगताप, काय नक्की अपडेट आहे? अगदी बरोबर आहे। मागच्या तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग, त्या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि बैठकीला तिन्ही सेना दलांचे प्रमुख, सीडीएस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अजित डोभाल जे एनएसए आहेत ते असतील किंवा आयबी आणि रॉचे प्रमुख देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय। ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे हा दावा भारताकडनं केला गेलेला आहे। भारताकडनं तशा पद्धतीच्या कारवाया सुरूच असल्याचं बघायला मिळतंय आणि त्याच अनुषंगानं ही बैठक जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। काल रात्री देखील अशाच पद्धतीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली होती आणि त्यानंतर मध्यरात्री पाकिस्तानचे जे 4 एअरबेस होते त्याच्यावरती भारतानं जशाच तसं प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आता सकाळी पंतप्रधानांची भेट एनएसए अजित डोभाल यांनी घेतलेली होती आणि सुरक्षेच्या अनुषंगानं ज्या ज्या घडामोडी होत्या त्याची सविस्तर माहिती त्यांना दिलेली होती। आगामी काळामध्ये कशा पद्धतीने जर पाकिस्तानी कुरापती केल्याच तर त्यांना उत्तर कसं द्यायचं या अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा आणि रणनीती होत असल्याची देखील माहिती मिळते। बघावं लागणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय ठरते आणि पुढची रणनीती भारताची किंवा कशा पद्धतीने पुढची कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यापूर्वी देखील जेव्हा पंतप्रधानांनी अशा पद्धतीच्या बैठका घेतलेल्या होत्या त्यानंतर भारताकडनं पाकिस्तानवरती मोठी कारवाई केली गेलेली होती। त्यामुळे आजच्या बैठकीनंतर काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं सध्या तरी बघायला मिळतं। अगदी प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण पाहतोय की आत्ताच्या